हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. हा दुसरा दिवस आहे इन श्रीशैलम. तर पहिल्या दिवसाचा व्हिडिओ मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. तर दुसऱ्या दिवशी आम्ही आंघोळ वगैरे करून तयार होऊन नाश्ता खायला आलेलो आहोत. तर ही चाय चर्चा तुम्ही आमची बघू शकताय. चहा तर बकवास लागायला, साखर नाही आहे जास्त. चाय बरी चर्चा. आपण कुठे आहे आता सध्या? हाय गाइस, हम लोग श्रीशैलम में हैं जो कि पुणे में है. मराठी बोललं तरी चालू शकते, पण ठीक आहे. अभी पुणे में कब से? आंध्र प्रदेश मध्ये आहे, श्रीशैलममध्ये. अहमदाबाद में. अहमदाबादमध्ये नाही, श्रीशैलम. तर आम्ही नाश्ता करून निघालो आहोत कृष्णा रिव्हरमध्ये बोटिंग करण्यासाठी. तर कृष्णा रिव्हरसाठी जाण्यासाठी हे तुम्ही बघू शकताय, खूप साऱ्या पायऱ्या आहेत. तर या एकूण 650 अशा पायऱ्या आहेत. तर या पायऱ्यांपासून जाताना तुम्हाला खूप छान असा व्ह्यूज मिळेल, तो बघा तुम्ही बघू शकताय. तरी कृष्णा रिव्हर चारी बाजूंनी डोंगर आणि पर्वतांपासून घेरलेले आहे. तर तो इतका छान नजारा आहे, तुम्हाला पूर्णपणे खाली गेल्यावर मी दाखवू शकतो बघा. पाणी वगैरे ते कंटिन्युअसली असं या पायऱ्यांवर येत असतं. तुम्हाला खूप छान वाटेल आणि एक प्रकारे तुम्हाला एक निसर्गाच्या रम्य ठिकाणी गेल्यासारखं एकदम तुम्हाला फील येईल. एक सेकंद मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे कृष्णा रिव्हर आहे. तर हे पूर्ण चारी बाजूने असे तुम्हाला पर्वतरांगा दिसतील. तर तुम्ही प्लीज नक्की भेट द्या या ठिकाणी. जर तुम्ही श्रीशैलमला आलात तर विसरू नका की तुम्हाला या कृष्णा रिव्हरच्या बोटिंगसाठी पण तुम्हाला जायचं आहे. कृष्णा रिव्हरच्या बोटिंगसाठी जो रेंट किती घेतील पैसे ते आम्हाला अजून माहीत नाही, आम्हाला खाली गेल्यावरच कळेल. तर सध्या तर आम्ही खूप एनर्जेटिक वाटतो आहे, पण बघू आता कितीपर्यंत आम्ही खालीपर्यंत पायऱ्या जाऊ शकतो आहे. अरे मी दिसतच नाही. थांबवानी निघून का? चालू करू ना. ए अरे मस्त आहे. तर भाई काय व्ह्यू आहे. थांब. तर तुम्ही ह्या पायऱ्यात उतरत असताना तुम्हाला खूप साऱ्या ठिकाणी अशी पानपोई वगैरे फ्रीमध्ये मिळतील. तर तुम्ही तुमची बॉटल कॅरी करा. जर तुम्हाला काही खायचं प्यायचं असेल तर तुम्हाला खायचं प्यायचं असेल तर तुम्ही इथे बाय करू शकता, खरेदी करू शकता. पण प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला कॅश ठेवावा लागेल. इथं विदाऊट कॅश चालत नाही, कारण इथं रेंज येत नाही. हे खूप खालचं ठिकाण असल्यामुळे रेंज येत नाही. बघा तुम्हाला दाखवतो. हे तर बोटिंगचं प्राईज आहे 80 पर पर्सन. तर हे वर्थ इट असेल की नाही हे मला आता बोटिंग केल्यावरच कळेल. वहाँ पे चढ़ना है, यहाँ से ओपन है ना, उधर से चढ़ना है. वाट बघतोय आता कधी बोट येते आमची. हां, फायनली आमची बोट आलेली आहे. तर चला, तर आम्ही बोटीत बसायला रेडी झालो आहोत. फायनली मी बसलेलो आहो आम्ही बोटीमध्ये आणि मॅडम पुढे जाऊन फोटो काढ व्हिडिओ काढचे सुरू झाले आहे त्यांचे. तुझ्याकडे बघते नाही टर्न होते. आता टर्न कर थोडा. आले मी. यार प्लीज प्लीज प्लीज, जेव्हा तुम्ही श्रीशैलमला येणार तेव्हा प्लीज कृष्णा रिव्हरमध्ये इथं तुम्ही या ठिकाणी येऊन तुम्ही बोटिंग कराच करा. तुम्ही तिथे कोणालाही जरी विचारलं तरी तिने तुम्हाला सांगतील बोटिंगच्या ठिकाणी कसं जायचं ते. श्रीशैलम मंदिरापासून एक 2 ते 3 किलोमीटर आहे. बाय वॉकसुद्धा तुम्ही जाऊ शकता, नाहीतर तुम्ही 20 रुपये रिक्षा देऊन जाऊ शकता. बघा आमची पलटणचे व्हिडिओ आणि फोटोज काढायचं सुरू झालेलं आहे, कारण की नजाराच इतका छान आहे, कोणीसुद्धा फोटो न काढल्याशिवाय राहू शकत नाही. तरी एकूण राईड ही 10 ते 15 मिनटंपर्यंत चालते. 15 ते 20 मिनटं पण चालते, डिपेंड्स ऑन बोट किती लवकर निघते आणि कशावरून. पण 10 ते 15 मिनटं तुम्हाला इझिली त्या पूर्ण रिव्हरपर्यंत खूप लांबपर्यंत चक्कर मारून आणतात. मेजरली 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत त्यांनी लांबपर्यंत चक्कर मारतात. तुम्हाला खूप सारे आतपर्यंत केव्जपर्यंत तुम्हाला फिरून आणतात. ते फक्त 8 रुपीज पर हेडमध्ये. बोटिंग रिव्हर तर झाली. आता 650 स्टेअर्स या 650 पायऱ्या चढून आम्हाला वरपर्यंत जायचं आहे. आणि या पायऱ्यांची इतकी मोठे मोठे पायऱ्या आहेत की चढताना काय हालत होणार आहे मला नाही माहिती, कारण की माझे आत्ताच पाय दुखायला सुरू झालेले आहेत. आणि आता वर गेल्यानंतर आमचं काय हाल होतं तुम्हाला मी व्हिडिओ करून दाखवतो. चल चल चल, लगे ऍक्टिंग सुरू. असं करून सांगा. फायनली आम्ही 600 पायऱ्या आमच्या कंप्लीट केलेल्या आहेत. सगळ्या पायऱ्या चढून झालेली हालत बघा सगळ्यांची.
खूप थकून झालो आहे, पूर्ण घामीघूम झालो आहेत. तर आता आम्ही जातो आहे आमच्या रूमकडे पोचलेलो आहोत. तर 20 रुपये तिकीट देऊन परत येता आम्ही आमच्या श्रीशैलमपर्यंत पोचलो आहेत. आम्ही जे आमचं हॉटेल जे आम्ही बुक केलं होतं त्या ठिकाणी परत पोचलेलो आहोत. तर जाण्याची तयारी करायला पाहिजे, कारण की आमचं कृष्णादेवर राहिल्यामुळे तेवढं आम्ही कंप्लीट करून आज निघण्यासाठी तयार झालो आहोत. 2:30 वाजताची आमची बस आहे, त्यात सगळी बॅगा वगैरे घेऊन निघालो आहोत. बघा बसमध्ये बसल्यानंतर चालला आहे व्हिडिओ. तर आमची बस स्टार्ट होणार आहे, 2:30 वाजता स्टार्ट झाली आहे. तर ही बस मे बी पोहोचेल 7 ते 8 वाजता हैदराबादमध्ये. तर हा मी व्हिडिओ इथेच संपवत आहे. हाय फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये मी डे 2 जो श्रीशैलममध्ये स्पेंड केला आहे तो मी त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. आणि पार्ट 1 म्हणजे डे 1 जो श्रीशैलममध्ये त्याचा पण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. तर ते दोन्ही पण व्हिडिओ तुम्ही प्लीज नक्की पहा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. मला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इट्स शुभम जठार 2.0. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मी असेच फनी व्हिडिओ, व्लॉग्स आणि शॉर्ट्स पण टाकत राहीन. तर प्लीज मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.